मित्रमैत्रिणींनो, 2 व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. पहिल्या व्हिडिओत आपण विषमता आणि भेदभाव काय आणि त्याची व्याख्या जी आहे ही आपण सांगण्याचा प्रयत्न केला होता. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण लहानपणापासून मुला-मुलींना वेगळं वागवल्यामुळे परिणाम स्वरूपी कोण कसं वंचित राहतं आणि त्याचे आयुष्यभर परिणाम कसे होतात आणि एका भेदभावामुळे इतर भेदभाव कसे जास्त बळावतात हे आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहिलं. आता आपण ह्या व्हिडिओमध्ये भेदभाव आणि हिंसाचार ह्या ज्या 2 आहेत व्याख्या, यांना आपण थोडंसं समजण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर पहिलं म्हणजे हे पूर्णपणे वेगळे आहेत का? नाही. अगदी एकसारखे आहेत का? असे तर नाही. हे एकमेकांशी संबंधित आहेत, परंतु तरीसुद्धा भेदभाव आणि हिंसाचार याच्यामध्ये काही बारीकसे मूलभूत आहेत फरक. पहिल्यांदा आपण हिंसाचाराची व्याख्या घेऊया. म्हणजे समजा मला एखादी वस्तू कोणाकडे तरी टाकायची, मी ती लांबून फेकली, त्याच्यामध्ये कोणतरी पटकन चालत आलं आणि त्या व्यक्तीला ती वस्तू लागली, इजा झाली. अर्थात वाईट वाटलं पाहिजे, मी विचार करून फेकायला पाहिजे होते, हे सगळं जरी गृहीत धरलं तरी त्या व्यक्तीवर मी हिंसा नव्हती केली, तो अपघात होता. म्हणजे माझ्याकडून ते मुद्दाम झालं नव्हतं. पण समजा मारायच्या हेतूने मी एखादी गोष्ट फेकली आणि जरी ती व्यक्ती बाजूला झाली आणि त्या व्यक्तीला ते लागलं नाही, इजा झाली नाही, तरी सुद्धा ती हिंसाचार होते. म्हणजेच काय, मी कोणत्या विचाराने ते केलं, व्हॉट वॉज द इंटेन्शन, हे हिंसाचारामध्ये खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे कोणीही जर समजा आपल्या ठरलेल्या भूमिकेतून चाललं नाही तर हिंसा केली जाते आणि त्या व्यवस्थेला तसंच ठेवण्यासाठी मग ज्याला कोणाला शिक्षा करावी लागते, मग ती शारीरिक हिंसा असू शकेल, ती आर्थिक असू शकेल, ती लैंगिक असू शकेल, ती मानसिक असू शकेल. अनेक वेळेला हिंसाचार एकमेकांशी एक कधीच नसतो, असे मिश्रच असतात हे सर्व. हे हिंसाचार. पण आपण आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये काय पाहिलं की मी माझ्या मुलीला, तिच्यावरती खूप प्रेम आहे, मला तिची खूप काळजी वाटते, म्हणून मी तिला तालुका ठिकाणी जिकडे कम्प्युटर क्लास आहे तिकडे पाठवलं नाही. म्हणजे माझी इच्छा नव्हती तिच्यावरती कोणत्याही प्रकारचा भेदभाव करण्याची, पण परिणाम स्वरूप ती वंचित राहिली. म्हणजे हिंसाचारामध्ये तुम्ही कोणत्या धारणेतून किंवा कोणत्या कारणाने ती कृती करता ही फार महत्त्वाची असते. भेदभाव हा त्या अर्थी आपल्याला समजून घेणं किंवा कळलं पण वळत नाही, असं का जास्त कठीण असतं की मी माझ्या आयुष्यामध्ये रोजच्या पातळीवरती डायरेक्ट हिंसाचार करत नसते, पण भेदभाव मात्र मी कायम करत असते. तो माझ्या लक्षात पण येत नाही की मी भेदभाव करत असते. म्हणजे माझ्या घरी काम करणारे ज्या व्यक्ती येतात त्यांचं आणि माझं नातं खरं पैशाचंच आहे, बरोबर आहे ना. ते ठरवू शकतात उद्या माझ्या घरी काम करायचं की नाही, मी ठरवू शकते की त्यांनी माझ्या घरी काम करायचं की नाही. हा झाला पैशाचा व्यवहार. पण ते माझ्याबरोबर बसून माझ्या टेबलच्या इथे चहा का नाही पित, का प्यायला नाही दिला जात, का आपण एकत्र बसून एकमेकींच्या डब्यातले जेवण दुपारी शेअर करून खाऊ शकत नाही. तर हा जो आहे की नाही, म्हणजे मी इनडायरेक्टली केलेला सुद्धा परिणाम स्वरूपी आमच्या दोघांच्या मध्ये एक सत्तेचं नातं जे आहे हे निर्माण होतं. आपण मगाशी म्हटलं तसं दोन्हींचा खूप जवळचा निकट संबंध आहे. म्हणजेच कसं की ज्या घरामध्ये मी जन्माला येते त्या घरामध्ये काही का असेना, 2 खाणाचं घर असेल, काही अगदी छोटीशी अर्धा एकर जमीन असेल, त्याचं समान वाटप होत नाही, ती भावांना जाते. ज्या घरामध्ये मी जन्माला येते त्या घरामध्येच मला परक्याचं धन म्हटलं जातं. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही माणूस नाही, मी धन आहे आणि परक्याचा आहे, आणि तो परका कोण आहे, जो नंतर येणार आहे आणि माझे आईवडील घेऊन येणार आहेत, त्या परक्याच्याकडे मी जायचे आणि त्या परक्याच्या घरी मग मुलगे जन्माला घालायचे, जेणेकरून पिढ्यानपिढ्या त्यांची जी संपत्ती आहे ती त्यांच्या मुलग्यांना जाईल, आमच्या घरातली संपत्ती मुलग्यांना जाईल, आज्याकडून मुलाला, वडिलांना मुलाला, नाताला वगैरे, पण मुली मात्र दोन्ही घरच्या बेदखल होतील. तर मला इकडे संपत्ती मिळत नाही, म्हणून मुलीच्या पुढे विवाहाशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरत नाही. म्हणजे हा जो ज्याला आपण म्हणतो ना, तर हिंसाचारामध्ये 2 गोष्टी आपल्या लक्षात ठेवल्या पाहिजेत. एक म्हणजे इंटेन्शन आणि दुसरं म्हणजे सत्ता आणि नियंत्रण. हे आपण विसरता कामा नये. ज्यांच्यावर सत्ता आहे ते हिंसाचार करू शकतात आणि ज्यांच्यावरती नियंत्रण आहे ते हिंसाचार करू शकतात. म्हणजे जर मी हिंसाचार केला तर त्या व्यक्तीला कुठेही उभं राहून बोलता येणार नाही, हे जेव्हा मला माहिती असतं तेव्हाच मी हिंसाचार करतो. म्हणजे दारू पिणारा माणूस असतो, तो गावामध्ये घरात येईपर्यंत सरपंच भेटतो, त्याला का नाही बदलत वाटेवरती,
तो रागीट आहे, त्याच्या बॉसला का नाही तो बदलत? त्याला त्या दारू प्यायलेल्या अवस्थेमध्ये सुद्धा बायको कशी दिसते? तो आपल्या बॉसच्या पेक्षा बॉडी बिल्डर आहे, मोठा पहलवान आहे, तो का मारत नाही बॉसला? त्याला माहिती आहे त्याचा परिणाम जो आहे हो खूप वाईट होणार आहे. आणि म्हणून मग घरच्यांनी जे आहे त्यांनी बायकांना मारलं, आणि बायकांनी कोणाला मारणं? मग मुलं लहान असेपर्यंत मुलांना मारणं. तो मुलगा झाला 35 वर्षाचा, किती बाईक तर त्याला काही मारू शकत नाही. म्हणजे जोपर्यंत आपली सत्ता आहे, आपलं नियंत्रण आहे, तोपर्यंत आपण हिंसाचार करू शकतो, हे आपण लक्ष ठेवलं पाहिजे. आणि त्यामुळे जिथे जिथे भेदभाव होतो तिथे तिथे हिंसाचार उद्या होणार. त्याचं उदाहरण मी तुम्हाला देते. आणि जिकडे जिकडे हिंसाचार होतो तिकडे तिकडे भेदभाव होण्याचा आपल्याला परिणाम दिसणार. त्याचंही मी तुम्हाला उदाहरण देते. म्हणजे समजा एखाद्या मुलीला फक्त घरकाम शिकवलं, आपण तिला भावाच्या तुलनेमध्ये आपण स्वातंत्र्य दिलं नाही, तर आपण एक तिकडे सहनशील सगळं, म्हणजे आपण ज्याला आपण म्हणतो ते माहेरची साडी टाईप, त्या पद्धतीचं आपण एक व्यक्तिमत्व निर्माण करतो. आणि दुसऱ्या बाजूला आपण मुलाला एकदम जे असतं ना, म्हणजे पूर्ण ज्याला बिचाऱ्याला करावंसं पण वाटत नाही, परंतु त्याला आपण एक असं हिंस्र, चल म्हटलं का बसला मोटरसायकलच्या मागे आणि जाऊन बदलायला तयार, अशा पद्धतीची आपण मुलं जी तयार करतो, त्याच्यामधून जे कोणी असे असतात जे घराच्या बाहेर असे टशनमध्ये राहतात, ते घराच्या आतमध्ये कसे काय वेगळे वागतील, आणि घराच्या आत जे असे वागतात ते घराच्या बाहेर कसे काय राहतील? आपल्याला माहिती आहे की 70% 80% मारहाण, मृत्यू आणि बलात्कार हे आपल्या ओळखीच्या माणसांकडून होत असतात, ते घराच्या आतमध्ये होत असतात. आणि आपल्यावरती आपल्याला बोलायचं नाही, कुटुंबाची इज्जत म्हणून आपल्याला जे पूर्ण भेदभावाच्या याच्यामध्ये शिकवलेलं असतं. व्हिडिओ नंबर 1 आणि 2 तुम्ही बघितला तर तुम्हाला ते स्पष्ट होईल. त्यामुळे आपण या हिंसाचाराच्या बद्दल आपण बाहेर बोलू शकत नसतो. आता बघा, आपण लिंगभाव जेव्हा निर्माण करतो तेव्हा आपण काय करतो? आपण भेदभाव निर्माण करतो. आता भेदभाव जे आहेत की नाही हे मान्य असतात समाजामध्ये, हे असंच असायला पाहिजे. आणि तसं नसेल तर मग हिंसाचार होणारच नाही. अरे ती स्वयंपाक करत नाही, तिला मुलांना बघायला आवड नाही, मग तिला काय पूजा करायला आणले का? देवारात बसवायला आणले का घरामध्ये? मग काय करणार? मग मारणार. हा बरोबरच आहे. आता मुलगी मोबाईलवरती असते, तिला कोणतरी मुलाची काहीतरी चिठ्ठी आली का गुलाब आला होता, मग आता तिचं शिक्षण बंद करून टाका आणि तिचं ताबडतोब जो सापडेल त्याच्याशी तुम्ही लग्न करून टाका. म्हणजे आपण जसं म्हटलं की नाही की भेदभाव हा व्यवस्थेतली केलेली हिंसा आहे, ती आपल्याला हिंसा म्हणून दिसत नाही, ज्याला स्ट्रक्चरल व्हायलन्स आपण म्हणतो, बरं का. आणि ते एकदा आपण केलं, लिंगभाव त्याच्यावरती छान मस्त सारवून सारवून ते अशी जमीन करतं, आणि मग त्या जमिनीच्या वरती आपल्याला हिंसाचार होणं जास्त स्वाभाविक असतं. म्हणूनच लिंगभाव म्हणजे जेंडर भूमिका, विषमता, भेदभाव आणि हिंसाचार हे एकमेकांना पूरक असतात. आणि एकदा माझ्यावरती हिंसा झाली, समजा गावाच्या मध्ये मला मारहाण झाली, जातीच्या पातळीवर असेल, कशावरती असेल, आम्ही एका रात्रीत गाव सोडून शहरामध्ये आलो, आम्ही फुटपाथवरती राहायला लागलो, हे कोण आहेत? बाहेरचे लोक. किंवा उलट आहे, ते गावातले गावाबाहेर राहणारे ते कोण आहेत? भटके, विमुक्त नाही ना बाबा, ते नाही, आपण त्यांच्याशी काही संबंध ठेवत नाही, ते गावगाड्यातले नाहीत, ते आपल्या गावात येता कामा नये. ह्या पद्धतीची ज्यांच्यावरती हिंसाचार होतो त्यांच्यावरती भेदभाव होणं. मग चोरी झाली का काय करायचं? पटकायचं, उचलायचं, एका भटक्या विमुक्ताला घेऊन जायचं, आणि चोर कोण आहे हे सापडायच्या आधी त्याला जी आहे ती बेदाम मारहाण पोलीस स्टेशनमध्ये करायची. आणि ते झाल्यानंतर बघा त्यांना पकडून गेलं म्हणजे ते लोकच असे. तर भेदभाव आणि विषमता हे एकमेकांना पूरक, ज्याला आपण म्हणतो ना विषारी हवेमध्ये जे विषारी झाड निर्माण होणार, अशा पद्धतीचं भेदभावाच्या विषारी वातावरणामध्ये हिंसाचार वाढणं फार कठीण नसतं, तिकडे ते होत असतं. त्यामुळे आपल्याला आपल्या देशामध्ये जसं बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं, ज्योतिराव फुलेंनी सांगितलं, पेरियारांनी जसं सांगितलं, त्या पद्धतीचं जर आपल्याला निर्मूलन करायचं असेल तर आपल्याला अनेक प्रकारच्या भेदभावांचं निर्मूलन एका वेळेस करावं लागेल. हे आपल्या 5व्या व्हिडिओमध्ये येणार आहे, बरं का. तर ह्या वेळेला आपण लक्षात ठेवलं पाहिजे की भेदभावामधून हिंसाचार निर्माण होत असल्या कारणाने जर आपल्याला हिंसाचार नको असेल तर आपल्याला भेदभावाचं निर्मूलन करणं हे खूपच आवश्यक आहे. आणि जर आपल्याला भेदभावाचं निर्मूलन करायचं असेल तर कोणत्याही पद्धतीची हिंसा, म्हणजे आपल्या कृतीतून किंवा आपल्या विचारात असलेली हिंसा जी आहे ही आपल्याला तिकडे सुद्धा त्याचं पूर्णपणे उन्मूलन करावं लागणार आहे.